नमस्कार मैत्रिणींनो, प्रभू श्री रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी गोडधोड तर बनवायलाच हवं. यासाठी झटकन होणारी काजू कतलीची रेसिपी आज आपण तयार करणार आहोत. तर चला रेसिपी स्टार्ट करूया. यासाठी 2 वाट्या काजू घेऊया. काजू कोणताही चालेल, पाकळी काजू चालेल किंवा फुल काजू चालेल. याची आपण आता पावडर करून घेऊया. मिक्सरमधूनच बारीकसर अशी मी पावडर करून घेतलेली आहे. आता ही तयार झालेली पावडर आपण गाळणीने गाळून घेऊया. व्यवस्थित गाळून घ्यायची आहे ही पावडर. आणि शेवटला जे जाड राहील ते पुन्हा एकदा फिरून पुन्हा एकदा ते गाळून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने आपल्याला पावडर मिळालेली आहे. तर आता पाकाची तयारी करूया. यासाठी मी 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि अर्धा वाटी पाणी घेतलेलं आहे. हे हलवत राहायचं आहे व्यवस्थित. सगळ्या बाजून पाक व्यवस्थित हलवायचा आहे आणि चेक करून बघायचा आहे. असा बोटावर घेऊन 1 तार येईपर्यंत चेक करायचा आहे. असा व्यवस्थित 1 तार यायला लागली की आपला पाक तयार आहे. आता यामध्ये ती पावडर घालून घेऊया आणि मिश्रण एकजीव करून घेऊया. सगळ्या बाजून एकजीव करायचं आहे मिश्रण. आता त्यामध्ये 1 चमचा तूप टाकूया. अर्धा चमचा इलायची पावडर टाकून घेऊया. इकडे बटर पेपरवर तूप लावलेलं आहे. आता त्यावर ते मिश्रण टाकूया. या मिश्रणाला हात लावायचा नाही आहे, कारण मिश्रण फार गरम असते. पेपरनंच ते फोल्ड करायचं आहे अशा पद्धतीनं. जसं जसं थंड होईल तसं तसं त्याचा गोळा बनायला सुरुवात होईल. जर बटर पेपरला चिकटत असेल तर तुम्ही अजूनही तुपाचा हात लावू शकता. थोडंसं तूप टाकायचं आणि फोल्ड करायचं. या पद्धतीनं ते बटर पेपरवर एकजीव करून घ्यायचं बॅटर. बघा व्यवस्थित गोळा होत आलेला आहे. तूप जरा जास्त लावायचं, हातालाही लावायचं आणि बटर पेपरलाही लावायचं. व्यवस्थित गोळा झालेला आहे. आता हा पण व्यवस्थित थापूया हाताने. त्यावर दुसरा बटर पेपर घेऊन प्रेस करूया. आणि लाटण्याने लाटून घेऊया. जाडसर अशी पोळी लाटायची आहे लाटण्याने. हलक्या हाताने लाटायचं आहे. मिश्रण आपलं अजून घट्ट एवढं झालेलं नाही आहे. बटर पेपर काढून घेऊ. लाटण्याला थोडंसं तूप लावायचं आहे. हलकं लाटणं फिरवायचं आहे. जिथे जाड झालेलं आहे तिथे जर थोडंसं पातळ करायचं आहे. आपली पोळी तयार झालेली आहे. आता याच्यावर आपण चांदीचा वर्क लावायचा आहे. अशा पद्धतीने चांदीचा वर्क लावल्यानंतर आपण पट्टीच्या साहाय्याने किंवा हाताने आपण ते कट करून घेऊया. व्यवस्थित मी स्ट्रेट लाईन मारून घेतलेल्या आहेत. आता आपण तिरक्या लाईन मारूया. बघा व्यवस्थित मी कट केलेलं आहे. आपली काजू कतली तयार आहे. जसजशी ती थंड होईल तसतशी ती सेट होत जाती. बघा व्यवस्थित आपली काजू कतली झालेली आहे. जास्त हार्ड झालेली नाही आहे, सॉफ्ट झालेली आहे काजू कतली. म्हणजे पाक व्यवस्थित झालेला आहे. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा. थँक्यू.